नमस्कार मित्रांनो, तो पुन्हा एकदा ब्लॉग मध्ये स्वागत आहे आपलं. काय माहिती मला कुठून एवढी खाज आली ब्लॉग बनवायची. 4 वाजता, सॉरी 3:45 वाजलेत आणि मी ब्लॉग बनवतोय. काय नाही मला मिसळ खायला जायचं, तर चाललोय मी आता मिसळ खायला. काय होतंय काय माहिती ब्लॉगिंगचं एवढं येडं भाई. 365 दिवसाचं चॅलेंज आहे ना, ऍक्सेप्ट करून दाखवणार, कळलं ना, असा विषय. तर चला आपण जाऊ मिसळ खायला. मिसळ खाऊन आले, मिसळ खायला ना पहिलं पुढे बघू ना. चलो. तर मित्रांनो, ही आपली गाडी आहे. रात्रीची काय एवढी दिसणार नाही, कारण तुम्हाला माहिती आहे आपला बॅक कॅमेरा आहे ना, तो थोडाफार खराब झालेला आहे पाण्यामध्ये. जाऊ आपण हिच्यावरती मिसळ खायला. जिंदगीत एवढा मोठा पचका कधीच नाही झाला तेवढा आज झालाय, कारण मिसळचं दुकानच बंद आहे. सावतामाळी मिसळ बंद आहे आज. भूक लागली मला, भूक लागली आहे. तर मित्रांनो, सावतामाळी मिसळ अजून बंद आहे. कधी उघडती काय माहिती, अजून तर काय उघडलेली नाहीये. त्याच्या भूक लागली पाहिजे. काय करायचं, सोमवार पण लागलाय, अंडाभुर्जी खाऊ पण शकत नाही. वाट बघत आहे. तर मित्रांनो, अर्धा तास बसल्याच्या नंतर आलेले तिथे मामा बघू शकता, आणि आपल्याला मिसळ खायला भेटणार आहे. थांबा, अर्धा मी आता जाणार होतो खरं तर, पण नशीब मामा आले आणि मनात आनंद आला, आणि मग आता मिसळ खाऊ आपण. बघू मिसळ कशी टेस्टी विषय हा. तर मित्रांनो, फायनली मामाने मिसळचं उघडलेलं आहे. सावतामाळी मिसळला मी आलेलो आहे. बघू शकतो या साईडला मामाची टपरी असते, म्हणजे चहा बनवते तिकडं, आणि या साईडला मामाचं हॉट आहे. आता बसू आपण आतमध्ये मस्त मिसळ खाऊ, आणि मस्त बघी आपले दादा पण आलेत सकाळी सकाळी. तर मित्रांनो, फायनली आपली मिसळ आलेली. मिसळ तुम्ही बघू शकता, एकदम तर्रेदार मिसळ आहे. आता मी खातो, कारण तोंडाला पाणी येत नाही, भूक लागली, वेळ झालं. तुम्ही बघा आपलं भारी वाटणार. चला भेटू थोडा वेळ. तर मित्रांनो, फायनली आपली मिसळ खाऊन झालेली आहे. आता जाऊ घरी. बिल काय भरायला लागलं नाही, बिल दादानेच भरलं. मी तो दादा सांगणार नाही कोण आहे तर, कारण तो दादा म्हणलेला आहे माझं नाव पण घेऊ नको आणि ब्लॉग मध्ये घेऊ पण नको. सो त्याच्यामुळे मी त्याचं नाव पण नाही सांगणार आहे, आणि ब्लॉग मध्ये घेतलेलं पण नाही. सो चला आता घरी जाऊ, कारण डोकं पण दुखतंय काय माहिती. जाऊ आणि झोपू आता. चलो. तर मित्रांनो, फायनली मी आलेलो आहे घरी. मला जास्त जोरात बोलता येणार नाही, कारण संध्याकाळचा वेळ आहे. संध्याकाळचा नाही, सॉरी 5 वाजले, 5 सकाळचे 5 वाजताचा वेळ आहे. त्यामुळे मी जोरात बोलू शकत नाही. कोण उठलं तर कोणाला वाटणार मी चोरच आहे. सो आपण हळूहळू बोलू, कारण कोण जागल याची पण खात्री केली पाहिजे ना. तर मित्रांनो, ब्लॉग मला असं वाटतं इथंच एंड करावं, कारण दुसरं काही नाहीच आहे आपल्याकडं, मला माहिती ना. सो चला आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. हा जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉग लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. मिळते कल के ब्लॉग में. गुड नाईट. झोपून जावा, मी पण झोपतो.